अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा कॅन्सरच्या संबंधित आहे. मी मंत्री महोदयाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो एक गोष्ट. नागपूरमध्ये आमच्या विदर्भातल्या 4-5 जिल्ह्यातले जास्तीत जास्त पेशंट हे नागपूरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचा उपचार घेतात. पण त्या ठिकाणी असं लक्षात आलं की एक महिन्याचं वेटिंग आहे. कधी कधी त्यांना जास्तही वेळ लागतो. आता एखाद्या माणसाला जर कॅन्सर झाला, त्याचं निदान झालं, त्याला जर 1 महिना ट्रीटमेंट नाही मिळालं, तो पहिल्या स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाईल, दुसऱ्या स्टेजमधून तिसऱ्या स्टेजमध्ये जाईल, त्याच्या जीवाला धोका होतो. म्हणून माझी अशी विनंती आहे की बा असं काय आपल्याला एखादी SOP करता येईल का, की ज्याला तुम्ही एकदा कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्याला इतक्या दिवसामध्ये त्याला उपचार मिळालेच पाहिजे. हा एक माझा प्रश्न पहिला आहे की त्या ठिकाणी जे 1.5 महिन्याची वेटिंग आहे हे आपण दूर करणार का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, याच्यामध्ये काही लोकांना किमोसाठी लिमिटेड अमाऊंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची किमो होत नाही. जो बिलो पॉवर्टी माणूस आहे, जो म्हणजे अतिशय गरीब माणूस आहे, त्याला जर त्याला अर्धवट किमो घेतल्या, पुढच्या किमो तो घेऊ शकला नाही किंवा त्याचा अमाऊंट संपला, तर मग त्यांनी काय करायचं? त्यांनी त्या अर्ध्या किमो घेऊन त्याच्यामध्ये जगायचं, त्याचा कॅन्सर दुरुस्त होणार नाही होणार हा खरा मोठा विषय आहे. म्हणून यासाठी काही करता येईल का, असे माझे 2 अतिशय महत्त्वाचे जे गोरगरीब लोकांसाठी आहे, आपण याचं उत्तर द्यावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य समीरजी कुनावल साहेबांनी 2 मुद्दे मांडले. त्यातला पहिला मुद्दा जो आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आताची जी हॉस्पिटल्स आपली सगळी एकूण आहेत, खूप महत्त्वाचा विषय आहे त्यांचा, कारण शासनाला पॉलिसी करावी लागेल अशा पद्धतीचा विषय आहे. कारण काय होते, बऱ्याच वेळा कॅन्सरचं आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर ट्रीटमेंट होईपर्यंत तो 1st to 4th स्टेजपर्यंत जाऊ शकतो. आणि आपण अशा पद्धतीने काम करलो, अजूनसुद्धा सुविधा अपुऱ्या असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. पेशंट मनातली भीती, त्यानंतर पैशाची व्यवस्था आणि मग पुढे निर्णयापर्यंत जायचं असं सुद्धा होत असते. आपण जी आता पॉलिसी L1, L2, L3ची केली, त्याच्यामध्ये अगदी जिल्हा पातळीपासून तालुका पातळीवर सुद्धा कसा आपण उपचार करू हे एका बाजूला करतोय. त्याचा उपयोग होईल, पेशंटचा जो एकूण लोड आहे तो कमी येईल, याच्यासाठीची उपाययोजना पुढच्या वर्षभरामध्ये अतिशय म्हणजे त्याच्यात चांगले रिझल्ट दिसतील. दुसऱ्या बाजूला सगळ्या खाजगी हॉस्पिटल्स की जिथं आपण MJPGYची योजना दिली, तिथं सुद्धा या सगळ्या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करणं आणि उपचार करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळी मंडळी काम करतो. फक्त तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो सुद्धा महत्त्वाचा आहे की एका बाजूला पेशंट डायग्नोज झाल्यानंतर किंवा एकदा उपचार सुरू झाल्यानंतर त्याला वेळेत करण्याबद्दल मात्र थोडीसं गांभीर्याने आम्ही जायला पाहिजे. मला असं वाटतं की याच्याबद्दल आम्ही एक पॉलिसी करू, कारण खूप महत्त्वाचं आहे काय की पेशंट हातात असतो